नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील 30 जून 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। विशेष म्हणजे जून महिन्याचा 1500चा हप्ता जो आहे तो नेमका कधी जमा होणार याबाबतची ताजी माहितीही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर जून महिन्याचा हप्ता जो आहे तो अद्याप सर्व महिलांच्या ज्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे। अनेक लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि 30 जून 2026 पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हा हप्ता अजूनही जमा झालेला नाही आहे। ओके, आता जी पैसे येण्याची जी डेट आहे, पैसे कधी येण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे, ओके, त्याविषयी जर सांगायचं झालं तर उपलब्ध प्रशासकीय माहितीनुसार जून महिन्याचा 1500चा हप्ता जो आहे तो 28 ते 30 जून दरम्यान किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होण्याची शक्यता जास्त व्यक्त करण्यात आलेली आहे। पण आता एक गोष्ट लक्षात घ्या महिलांनो, आज आहे 30 जून तारीख, ओके, आता जी 28 ते 30 जून जी तारीख दिली होती ती आता एक्सपायर झालेली आहे, ओके, त्यामुळे आता या तारखेला तर पैसे येणार नाही आहेत। त्यामुळे 15 जुलैपर्यंत तुम्हाला नक्कीच पैसे येतील। ज्या महिलांचं सरकारी काही त्यांना जॉब नाही आहे किंवा ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना नक्कीच या योजनेचा लाभ 15 तारखेपर्यंत मिळून जाईल। कारण की आता सरकारची जी पडताळणी मोहीम असेल किंवा छाननी असेल, ओके, ज्या महिला या योजनेमध्ये बसत नव्हत्या, ई-केवायसी ज्या महिलांनी केली नव्हती त्या महिलांना वगळण्याचं काम असेल, या सर्व गोष्टी झालेल्या आहेत। आता ज्या उर्वरित महिला आहेत त्या खऱ्या पात्र महिला आहेत आणि अशा पात्र महिलांना 15 जुलैपर्यंत नक्कीच पैसे मिळून जातील, ओके, आता जास्त उशीर पण होणार नाही। आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की ही जी तारीख आहे 30 जून, ओके, ही तारीख निश्चित नाही आहे। सरकारकडून याच दिवशी पैसे जमा होतील अशी कोणतीही अधिकृत घोषणा 30 जून 2026 पर्यंत करण्यात अजून तरी आलेली नाही आहे। म्हणजे याच्यावरून एकच सिद्ध होते की 15 जुलैपर्यंत पैसे येतील, ओके। आता तिसरी जी अपडेट आहे याबद्दल सांगायचं झालं तर कोणाला आधी पैसे मिळू शकतात। आता ज्या महिलांच्या आधार बँक खात्याशी लिंक आहे, ओके, ई-केवायसी पूर्ण आहे आणि डीबीटी सेवा ज्या महिलांची सुरू आहे, अशा पात्र महिलांच्या खात्यात हप्ता प्राधान्याने लवकर जमा होण्याची जास्त शक्यता आहे। त्यामुळे महिलांनो या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर तुमच्या नसतील अपडेट तर अपडेट करून घ्या, ओके। आता नंतरची जी अपडेट आहे या योजनेविषयी ती आहे की पात्रतेची सध्या पडताळणी सुरू आहे। राज्य सरकारकडून लाभार्थ्यांची पात्रता तपासण्याचे काम सुरू आहे। सध्या पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता हा जो आहे तो मिळणारच नाही आहे, तर पात्र महिलांनाच फक्त आणि फक्त योजनेचा लाभ सुरू राहणार आहे, ओके। तसेच आता एक माहिती आहे ती म्हणजे की अफवांपासून सध्या सावध राहा तुम्ही। सोशल मीडियावर आजच पैसे मिळणार, सर्वांना 30 जूनलाच हप्ता मिळणार अशा अनेक पोस्ट आणि मेसेजेस व्हायरल होत आहेत। मात्र 30 जून 2026 पर्यंत अशा कोणत्याही तारखेची अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही आहे। त्यामुळे तुम्ही जास्त त्या माहितीवर संदेशांवर जास्त विश्वास ठेवू नका, ओके। यानंतरची अपडेट म्हणजे की जर तुमच्या खात्यात अजूनही जून महिन्याचा हप्ता जमा झाले नसेल तर तुम्ही घाबरू नका महिलांनो, कारण हप्ते अनेकदा टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात। त्यामुळे तुमच्या आधार लिंकिंग, ई-केवायसी आणि डीबीटीची स्थिती एकदा नक्की तपासून घ्या आणि 15 जुलैपर्यंत नक्कीच सरकारचा GR सुद्धा येईल आणि पैसे यायला सुरुवात होतील, ओके। आणि अधिकृत अपडेट आल्यानंतरच त्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि कोणत्याही अफवांवर तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या भगिनीपर्यंत, मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। लाडकी बहीण योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या सर्व ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।